नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, रुक्मिणी सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे आणि यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन जे करायचे आहे ते ॲप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. ॲप्लिकेशन करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे ती शेवटची तारीख आहे. आपल्याला ही जी जाहिरात आहे ही 20/7/2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आता या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची हे देखील सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, पहिलं पद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आपल्याला लागणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदव्युत्तर पदवी पास होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे? CAIIB डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट जे आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तुमचं जर CA, CS, ICWA किंवा MBA फायनान्स मधून असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि शासन मान्यता प्राप्त इतर वित्तीय संस्थेमध्ये बँकिंग, सहकार किंवा कायदेविषयी जी पदविका आहे ती देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अनुभवाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? बँकिंग क्षेत्रातील मध्यम वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामाचा किमान 8 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय जे आहे ते वय किमान 35 वर्ष असणं पाहिजे. पुढचं पद आहे बघा, विभाग प्रमुख किंवा अधिकारी. त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी पास होणं आवश्यक आहे. MSCIT समतुल्य प्रमाणपत्र आणि प्राधान्य इथं बघा JAIIB, CAIIB जे आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे किंवा GDCA असतील त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसेच तुमच्याकडे शासन मान्यता प्राप्त इतर वित्तीय संस्थेचा बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदविका असेल तरी देखील तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. बघा, तुमचा अनुभवाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? बँक, इतर वित्तीय संस्थेमधील किमान 5 वर्षाचा तुमचा वरिष्ठ अधिकारी जे पद आहे त्या पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे 30 वर्षापर्यंतची. पुढचं पद बघा कोणतं आहे? वसुली अधिकारी. आवश्यक एज्युकेशन क्वालिफिकेशन, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र, सहकार बँकेतील सरफेसी 101 व 99 कारवाईचा व कोर्ट कामाचा अनुभव तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि प्राधान्याच्या बाबतीत काय? जर तुमचं GDCA उत्तीर्ण असाल किंवा अन्य शासनाचे मान्यता प्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग, सहकार कायदेविषयक पदविका घेतली असेल तरी तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. अनुभवाच्या बाबतीत बघा, सहकारी बँक, वित्तीय संस्थेतील वसुली कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं आवश्यक आहे आणि वय तुम्हाला दिलेलं आहे 25 वर्षापर्यंत. पुढची जागा बघा, ऑडिट ऑफिसर किंवा ऑडिट कंप्लायन्स ऑफिसर हे पद भरले जाणार आहे. त्याच्यामध्ये आवश्यक एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं BCom, MBA, MCom, JAIIB, CAIIB असणं आवश्यक आहे. MSCIT तुम्हाला इथं महत्वाचं आहे किंवा समतुल्य शिक्षण आणि प्राधान्य ज्यांचं GDCA झालेलं असणार आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. इथं अनुभवाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? सहकारी बँक, वित्तीय संस्थेतील ऑडिट व कंप्लायन्स कामाचा किमान 3 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि किमान तुमचं वय जे आहे ते 25 वर्षापर्यंत असलं पाहिजे. सहाय्यक संगणकीय अधिकारी ITचं हे पद आहे. कॉम्प्युटरमधील तुमचं BCS, BE, BTech, MCS, MCA, MCM, MBA IT ह्या ज्या पदवी असतील त्याच्यातील कोणतीही एक पदवी तुमची असणं आवश्यक आहे. आणि इथं अनुभवाच्या बाबतीत बघा, डेटा सेंटर, नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट व बँकिंग IT विभागातील अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. इथं अनुभव किती वर्षाचा वगैरे काही दिलेलं नाही मित्रांनो, किमान तुमचं वय जे आहे ते 20 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे शिपाई. आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी पास असणं आवश्यक आहे. मराठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला अर्ज कसा करायचा आहे? तर अर्ज आपल्याला इथं ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. एक लिफाफा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही अर्ज जो आहे तो टाईप करून हाताने लिहून अर्ज तयार करायचा आहे. तुमचा बायोडाटा असेल तर बायोडाटा देखील त्या ठिकाणी जोडायचा आहे. शैक्षणिक व अनुभवाचे प्रमाणपत्र असतील तर ते देखील जोडायचे आहे आणि असा सर्व तुमचा बंच तयार करून एका इन्व्हलप मध्ये घालायचा
आणि तो द्यायचा आहे कुठं, तर बघा तो जो लिफाफा आहे तो लिफाफा द्यायचा आहे श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड, श्रीगोंदा, मुक्काम पोस्ट सिटी प्राईड बिल्डिंग, 2 जामखेड रोड, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. पिनकोड आहे 413701. या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पाठवायचा आहे, इथं दिलेला आहे. त्यांनी तुम्हाला जो तुमचा बायोडाटा किंवा तुमचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन द्या किंवा डायरेक्ट आणून द्या असं काही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्पीड पोस्टनं किंवा प्रत्यक्ष जाऊन देखील या ठिकाणी अर्ज देऊ शकता. तर ही जी काही भरती आहे ही भरती रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड श्रीगोंदा यांच्यासाठी आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं मी उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. आणि या ज्या काही भरती असतात या भरतीची तयारी किंवा या ठिकाणी कोणते सहकारी बँकेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याबाबतची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.